एक फैयाद सोडलीस तर मला कोणाचाही वाईट अनुभव आला नाही. ज्यांच्या बरोबर मी कामं केली त्यांच्याबरोबर, मग ते पुरुष नट असू देत किंवा ह्या सगळ्या काम करणाऱ्या असू देत. फैयाज फैयाज का नाही तुमचं पटत होतं? काय असतं माहिती आहे ना तुला, की जे आपण म्हणतो ना अहंकार, स्वतःच्या सौंदर्याविषयी किंवा इतर गोष्टींविषयी किंवा असेल काहीतरी, काय नक्की तिचा प्रॉब्लेम होता हे मला माहिती नाही, पण ते मला त्रास द्यायला तिला आवडायचा. पण मग ते काय असतं माहिती आहे ना तुला, एकतर सविता मालपेकर मी कोकणातनं आलेली, त्याच्यात उगाच शेपटीवर कोणी पाय दिला तर काय मग आपण गप्प बसणार. हो, मग तीच शेपटी अशी फिरवायची. बरं, जेव्हा अनुभव येतो आपल्याला, उद्या तुला जर माझा अनुभव आला तर तू निर्मात्याला सांगशील की नाही, बाबा सवितापासून मला लांब ठेवा, एकत्र ठेवू नका. आणि एकत्र ठेवला तर कधी तरी मारामाऱ्या होतील. हो की नाही? मग ते निर्मात्याने ऐकायला पाहिजे का नाही? तर आमचा निर्माता तेव्हा ऐकला नाही, मग मारामाऱ्या झाल्या. खरंच? हो, हे मी ऑनस्क्रीन पहिल्यांदा बोलते, कारण ती दिग्गज आहे, अभिनेत्री, सगळं हे. त्यावेळेला ते झालं, मी तरुण होते, सगळ्या ह्या गोष्टी. काय होतं, जे मी सातत्याने आत्ता म्हणते की अनुभवल्याशिवाय बोलू नका. देवाने आपल्याला तोंड दिलंय म्हणजे एखाद्याबद्दल वाईटच बोलायचं ठरूनच. आणि बऱ्याचशा लोकांना ही सवय असते की ठरवायचं आणि बोलायचं, काही माहिती नसतं, काही अनुभव घेतलेला नसतो, काही नसतो, पण वाईट ठरवायचं आणि वाईटच बोलत जायचं. म्हणून मी हल्ली काय म्हणते, माझ्याबद्दल जर कोण बोललं तर मी आता मोठी अभिनेत्री होते, सविता मालपेकर तू लहान होतीस, आत्ता तू खूप मोठी होतेस, तुझ्याबद्दल बोलतायत ना, तू मोठी अभिनेत्री होतीयस आत्ता, असं मी म्हणते. मग अशी निळूभाऊंबद्दल बोलता बोलता थोडस मध्ये राहिलं, आणि मला ती उत्सुकता का आहे, कारण निळूभाऊ म्हटलं ना, कारण विलन म्हटलं पडद्यावर पाहताना की प्रत्यक्षात हा माणूस थोडा तसाच असेल अशी प्रेक्षकांची समजूत असते. पण आता हळूहळू ती समजूत कुठेतरी पुसत चालली आहे का? आता असं माहिती, बरेचसे खलनायक ते खूप व्यक्ती म्हणून चांगले असतात, व्यक्ती म्हणून. निळूभाऊ तर म्हणजे निळूभाऊ समाजसेवा आणि हे तर ते माहीरच होते त्या ह्याच्यात, सगळ्या ह्याच्यात. आणि तर ते आम्ही पैंजण नावाची फिल्म करत होतो, अजय सरपोतदारने डिरेक्ट केली, अमरापूरकर पण होते त्या फिल्म. तर मी एकदा निळूभाऊना म्हटलं, भाऊ म्हटलं ना, छोटे छोटे रोल मिळतात भाऊ, असं हे कधी मला मोठा रोल मिळणार आणि असं छान काम करायला मिळणार आहे ते. तर मला भाऊनी सांगितलं होतं की सविता, कुठलंही काम कधी लहान नसतं, ते आपण मोठं करायचं असतं, आणि ते आपण मोठं कसं करतो हे आपल्यावर अवलंबून असतं. निश्चित. त्याच्यामुळे एक गोष्ट याच्या पुढे लक्षात ठेव, कुठलंही काम लहान नसतं, ते तू मोठं करायचंयस, ते कसं करायचं हे तुझ्या हातात आहे. आणि तेव्हा जी मी खूणगाठ बांधली आहे ना, त्याच्यानंतर मला 10 मिनिटाचा सीन उदित करायला मी करते. निर्मात्याला फक्त एवढंच विचारते किंवा डिरेक्टरला की मला करण्यासारखं काय आहे. बरं, मग मला करण्यासारखं 25% 30%, मग त्याचं 100% कसं करायचं ते मी बघते.